राज्याभिषेक सोहळा ते करण्यामागचं कारण काय? यासाठी स्वराज्य एंटरप्राइज म्हणून स्वराज्याकडे बघणं फार गरजेचं आहे. शिवछत्रपती तसेच वतनदार होते की आदिलशहासाठी काम करत राहिले असते तर आदिलशहाचे वजीर होऊ शकले असते. अशा परिस्थितीत ते सगळं जाऊ देत, मला माझं इथल्या लोकांचंच राज्य उभं करायचं हा जो विचार आहे त्या विचारांनी इतकं प्रेरित होऊन एवढं मोठं करायचं आणि नवीन कन्सेप्ट एवढा मोठा करायचा, त्याला समाज मनात मान्यता मिळवून द्यायची म्हणजे तो राज्याभिषेक सोहळा. त्या घटनेने एक सिंहासन बनलं, त्या घटनेने छत्रपती हे पद आलं. महाराजांच्या जन्माच्या वेळी एकही राजा इथला आपला नाहीये. भारतीय मूळ असलेला एकही राजा नसताना वयाच्या 46-44 वर्षी इतका मोठं एम्पायर उभा करून, क्षेत्रफळाने नका म्हणू तुम्ही, पण नीतीने, मूल्याने, श्रीमंतीने इतकं मोठं एम्पायर उभं करायचं हे त्यातच विदिन इट सेल्फ इज अ ह्यूज थिंग. एवढं मोठं एम्पायर उभं केलं ते महाराजांच्या कर्तृत्वामधली